यावेळी गर्दी सरकारला हलवून ठेवेल। जर याचा कसलाही परिणाम सरकारवर झाला नाही तर मुंबईत जाऊन सरकारला खरी परिस्थितीची जाणीव करून देऊ। आता ही लढाई मुंबईच्या रस्त्यांवर होईल। फडणवीस चिल्लरपणा चाळे करू नका, तुम्हाला दंगल घडवायची आहे का? हा इशारा आहे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून थेट देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारला। काय आहे जरांगे पाटलांचा प्लॅन? कोणत्या मार्गे मराठे मुंबईत धडकणार आहेत? आणि देवेंद्र यांची देखील फुल तयारी झाली आहे मोर्चा रोखण्यासाठी, ते देखील बघणार आहोत सविस्तर। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी। देवेंद्र फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळ करायला लावतो होय दिवसला। 29 ऑगस्ट 2023 रोजी अंतरवाली सराटीमध्ये पेटलेला मराठा आरक्षणाचा लढा 2 वर्षांपासून सुरू आहे। याच आंदोलनाला 2 वर्ष पूर्ण होताना मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करणार आहेत। मागच्या वेळी मुंबईच्या वेशीवरून परतावं लागलं होतं, त्यामुळे यावेळी मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय परतणार नाही हा ठाम निर्धार त्यांनी जाहीर केलाय। विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या दिवसातच जरांगे गणेश मूर्ती घेऊन मुंबईत पोहोचणार आहेत आणि विसर्जन थेट समुद्रात करण्याचा त्यांचा मानस आहे। त्यामुळे आंदोलनाचा हा टप्पा अधिकच प्रतिकात्मक आणि भावनिक ठरणार आहे। शांततेत जाते मई, शांततेत मई जा मागणी करती, तुम्ही विनाकारण लढवचिता। 2 वर्षांपूर्वी अंतरवाली सराटी इथं पोलिसांकडून दडपशाहीचा आरोप झाल्यानंतर जरांगे महाराष्ट्रभर मराठा समाजाचा नेता म्हणून उदयास आले। साध्या कपड्यातील कुठलीही चमकधमक नसलेला हा माणूस पुढे संपूर्ण सरकारला धडकी भरवेल हे कुणालाही वाटलं नव्हतं। शरद पवारांसारख्या दिग्गजांनी जरांग्यांना भेट दिल्यानंतर आंदोलनाने वेग पकडला। त्यांच्या सभांना, मोर्चांना जमलेली गर्दी पाहिली तर अनेक दिग्गज राजकारण्यांना जे जमलं नाही ते जरांगेंनी करून दाखवलंय। परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं, लोकांना त्रास द्यायचा, हे चांगलं नाही ना। जरांगे यांच्यावर कधी शिंदे गटाचे तर कधी पवार गटाचे माणूस असल्याचा आरोप झाले, पण त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवली। कुठल्याही पक्षाचा नव्हे तर फक्त मराठा समाजाचा नेता। सरकारकडून अनेकदा त्यांना खासगीत बोलण्याचे प्रयत्न झाले, मात्र चर्चा फक्त ऑन कॅमेरा या अटीमुळे ते सर्वसामान्य मराठ्यांच्या नजरेत पारदर्शक नेता ठरले। हीच त्यांची सर्वात मोठा राजकीय आणि सामाजिक ताकद आहे। मी बेखंड्याचा आहे, माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला ना मी सोडित नाही। 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी इथून हजारो कार्यकर्त्यांसोबत जरांगे पाटील मुंबईकडे मोर्चा घेऊन निघणार आहेत। प्रवासादरम्यान गावागावातून लोक या लाटेत सहभागी होतील आणि जनसमुदाय लाखोंमध्ये बदलेल। पहिला टप्पा आहे सराटी, शहागड, पैठण, अहिल्यानगर। दुसरा टप्पा आहे आळेफाटा, शिवनेरी इथं मुक्काम आणि महाराजांच्या जन्मभूमीचं दर्शन। तिसरा टप्पा आहे राजगुरुनगर, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि शेवटचा टप्पा आहे चेंबूर मार्गे आझाद मैदान। 28 ऑगस्टच्या संध्याकाळीच मोर्चा मुंबईत दाखल होईल। विशेष म्हणजे हा दिवस गणपती विसर्जनाचा असल्यानं शहरात प्रचंड गर्दी असेल। या पार्श्वभूमीवर आंदोलन शिस्तबद्ध व वैधानिक पद्धतीनं कसं पार पडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जरांगे पाटलांच्या आरपारच्या भूमिकेला तोंड देण्यासाठी सरकारनं देखील पूर्वतयारी सुरू केली आहे। यावेळी शिंदे किंवा फडणवीस थेट संवाद साधतील असं वाटत नाही। त्याऐवजी सरकारनं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 11 मंत्र्यांची उपसमिती नेमली आहे। आता या समितीचं काम काय असेल? मराठा आरक्षणावर समन्वय साधणं, जात प्रमाणपत्रातील अडचणी दूर करणं, शिंदे समितीसोबत चर्चा, मराठा समाजासाठीच्या योजनांची समीक्षा, सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ यासारख्या संस्थांच्या योजनांचं मूल्यमापन। म्हणजेच सरकारकडून आंदोलनावर बारीक नजर ठेवत समन्वयाचा मार्ग स्वीकारला जातोय। एका बाजूला जरांगे पाटलांचा ठाम निर्धार आणि लाखोंचा जनसमुदाय आहे, दुसरीकडे सरकारकडे कायदेशीर प्रशासकीय उपायांची ढाल आहे। जरांगेंनी 58 लाख मराठ्यांच्या नोंदी आणि हैदराबाद गॅझेट यांचा दाखला देत आता मागे हटायचं नाही अशी स्पष्ट घोषणा केली आहे। त्यांनी समाजाला भावनिक आवाहन करत ताट बाजूला ठेवा आणि मुंबईकडे निघा असं सांगितलंय। त्यामुळे आता प्रश्न एकच उरतो,
29 ऑगस्टला मुंबईत धडकणाऱ्या या आंदोलनात जरांगे पाटलांचा प्लॅन यशस्वी होईल की सरकारची उपसमिती परिस्थिती हाताळेल? महाराष्ट्राच्या राजकारणात हा संघर्ष ऐतिहासिक ठरण्याची चिन्ह आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं? कोण जिंकेल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांना काय नियोजन आहे, कोणता मार्ग आहे कळू द्या. आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.